म्हणजे अगदी यातलं ब्लंट उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगेन 1980 साली जेव्हा लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या आणि जनता पार्टीचा प्रयोग फसला होता, त्यावेळेला धीरूभाई अंबानीने त्या इलेक्शनचा सगळाच्या सगळा खर्च इंदिरा गांधीसाठी केला, सगळा ऑल इंडिया. आणि त्याच्या बदल्यात त्यांनी बजेट विकत घेतलं इंदिरा. तोपर्यंत धीरूभाई अंबानीकडे स्वतःचा असा कारखाना वगैरे नव्हता. तो एक दलाली सारखं काम करायचं, इकडून हे घे तिकडून ते घे, असं व्यापारी होता. तर त्या पहिल्या बजेटमध्ये त्यांनी पीटीएला परमिशन द्यायची यासाठी इंदिरा गांधींना अट घातली. इंदिरा गांधींनी ते केलं. पण ते बजेटमध्ये येण्याच्या आधी जेवढी कपॅसिटी अलाव केली होती त्यातल्या 90% कपॅसिटीचं लायसन्स अंबानीने घेतलेलं होतं. आणि म्हणून 80 साली इंदिरा गांधी सत्तेत आल्या तोपर्यंत नसली वाडियाच्या केबिन बाहेर धीरूभाई अंबानी बसायचा. 1983 मध्ये धीरूभाईच्या केबिन बाहेर नसली वाडियाला बसायची पाळी आली. तेव्हा कोण पॉलिटिकल फंडिंग करतो